आरोग्यासंदर्भातला विषय आहे। या ठिकाणी सावंतवाडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गेली 3-4 वर्ष होण्यासाठी प्रयत्न होतो, परंतु अद्यापर्यंत झालेलं नाही। त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना गोवा किंवा भांबुई किंवा कोल्हापूरला जावं लागतं। हे आमच्या दृष्टीने एक खंतीची गोष्ट आहे। त्यामुळे या आरोग्य यंत्रणेला किंवा प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा आजची पत्रकार परिषद आम्ही घेतो। या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला पर्याय म्हणून सावंतवाडी शहरातील एक नामवंत डॉक्टर राजेश नवांगू यांचं यशराज हॉस्पिटल हे सावंतवाडीत सुरू आहे। गेली अनेक वर्षे ते सेवा देत आहेत, 20 वर्षे ते सावंतवाडीत सेवा देत आहेत। या काळात त्यांनी अनेक लोकांना गायनॅक स्पेशालिस्ट म्हणून सेवा दिलेली आहे, परंतु काही 2017 पासून त्यांनी आपल्या हॉस्पिटलचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर व्हावं आणि जेणेकरून लोकांना सेवा मिळावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत त्यांनी आपल्या हॉस्पिटलला परमिशन देण्यात यावी अशी मागणी गेली 2017 पासून शासनाकडे केली, परंतु त्यांना अद्यापपर्यंत ती परवानगी मिळाली नाही। सद्यस्थिती लक्षात घेता सावंतवाडी तालुक्याचा विचार केला किंवा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या योजनेअंतर्गत एकही हॉस्पिटल या ठिकाणी नाही। त्यामुळे त्याचा तोटा या ठिकाणच्या रुग्णांना सहन करावा लागतो। अत्यावश्यक प्रसंगात त्यांना गोवा, भांबुई किंवा कोल्हापूर, बेळगाव या ठिकाणी जावं लागतं। दुसरी तुलनेत कणकवलीमध्ये त्याच महात्मा ज्योतिबा फुले या योजनेची 4 हॉस्पिटल आहेत। त्यांना 4 हॉस्पिटलला परवानगी मिळालेली आहे। कुडात दोघांना मिळालेली आहे आणि सावंतवाडीत फक्त चाइल्ड स्पेशालिस्ट म्हणून खानोलकर हॉस्पिटल यांना परवानगी मिळालेली आहे, पण त्या ठिकाणी मोठ्या लोकांची काही सोय होत नाही। या योजनेअंतर्गत समजा डॉक्टर नवांगू यांना परवानगी दिली तर त्याचा फायदा असा होईल की त्या ठिकाणी जनरल सर्जरी, ब्युरो सर्जरी, स्त्रीरोग, लॅप्रोस्कोपी सर्जरी, डोळ्यांचे आजार, बालरोग शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया म्हणजे प्राथमिक अवस्थेत असतात त्या या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे येथील लोकांना गोवा किंवा अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही। त्यांनी हा प्रस्ताव दिलेला आहे, ऑडिट झालेला आहे, शासन स्तरावर ऑडिट झालेला आहे। त्यामुळे या सर्व प्रस्तावाचा अंतिम टप्प्यात हा सर्व प्रस्ताव आहे। फक्त शासनाची मंजुरी मिळणे बाकी आहे आणि गेले अनेक दिवस ते मंजुरीसाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांना मंजुरी मिळत नाही। या ठिकाणी समजा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा त्यांना परवानगी मिळाली तर रेवण खटावकर, योगेश नवांगू, देवेंद्र होशांग, सौरभ गांधी, सागर कोल्हे अशा अनेक डॉक्टर येण्यासाठी या ठिकाणी इच्छुक आहेत आणि त्यांच्या तसं ते ऑडिटमध्ये म्हटलेलं आहे। परंतु गेले काही दिवस ते या हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी प्रयत्न व्हावा असे सगळ्यांना ते मागणी करतात, परंतु त्यांना आवश्यक असलेली परवानगी मिळालेली नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं हॉस्पिटल त्यांनी ॲडव्हान्स केलेलं आहे, 30 बेडचं हॉस्पिटल आहे। त्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन आहे, ED इको सेंटर आहे, एक्सरे सेंटर आहे, लॅप्रोस्कोपी होणार, डोळ्याचं ऑपरेशन होणार आणि विशेषतः कलर ड्रॉपलर मशीन आहे। त्यामुळे गायनॅक्समध्ये जे आजार आहेत ते तात्काळ डिटेक्ट होण्यासाठी मदत होणार। या सर्व प्रक्रियेत त्यांना समजा तात्काळ परवानगी मिळाली तर लोकांना याचा फायदा होणार आहे। आमचा जे सावंतवाडी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणार त्याला अजिबात विरोध नाही किंवा कोणाला कोणावर आमची टीका नाही। फक्त हा प्रश्न लोकांचा गरजेचा आहे, तात्काळ सेवा मिळणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने आचारसंहिता होण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांना परवानगी देण्यात यावी अशी आमची फक्त मागणी आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी एक पत्रकार मित्र म्हणून मला सहकार्य करावं। माझ्या